तुम्ही बघू शकता या वड्यांचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम जाळीदार सॉफ्ट झालेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वड्यांचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. याचा कलरही खूप छान आला आहे. वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार सॉफ्ट बनलेले आहेत. आणि मेन म्हणजे हे मी फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवलेले आहेत. अगोदर डाळ वगैरे काही भिजायला टाकलेली नव्हती. तर मी हे कसे बनवले, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आपल्याला वडे बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी अगोदर कट करून घेते. इकडे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यांना मी बारीक कट करून घेते. त्याचबरोबर 7 ते 8 मी कढीपत्त्याची पाने वापरली आहेत, तेही मी बारीक कट करून घेते. नंतर थोडीशी कोथिंबीर घेते, तेही मी बारीक कट करून घेतली. 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, त्याला छोट्या खिसणीने खिसून तेही साईडला काढून घेतलेलं आहे. आणि एक मोठी वाटी भरून रवा मी इथे घेतलेला आहे. तर आज मी इथे उडदाच्या डाळीपासून नाही तर रव्यापासून वडे कसे बनवायचे ते दाखवले आहेत. दिसायला दोन्ही सेम दिसतात आणि टेस्टही बऱ्यापैकी सिमिलर असतो. इकडे मी कढई घेतलेली, त्याच्यामध्ये आपण जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट मी इथे पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे. नंतर आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर आणि खिसून घेतलेली अद्रक होती ती मी याच्यामध्ये ॲड केली. थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी आणि दिसायलाही छान दिसतील म्हणून थोडेसे चिली फ्लेक्स मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेत. जर का तुम्ही हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण कमी केलं तरी चालेल आणि चिली फ्लेक्स आहेत तेही तुम्ही स्किप करू शकता. हे तुम्ही सांबर किंवा ओल्या नारळाची चटणी याच्यासोबत ट्राय करू शकता. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात. टी टाईम स्नॅक किंवा असं जर छोटी मोठी भूक असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आपलं पाणी आता बॉईल झालेलं आहे. बॉईल झालेल्या पाण्यामध्ये मी आपण घेतलेला रवा मिक्स करून घेते. आपण रेग्युलरचा उपमा जसा बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हा रवा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. याला एक 2 ते 3 मिनिट झाकण देऊन मी चांगलं शिजवून घेतलं आहे. आपला रवा आता शिजून तयार आहे. मी त्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते. 7 ते 8 मिनिट तुम्ही फॅनखाली ठेवलं तर आपला रवा एकदम थंड होईल. मी हाताने सहज टच करू शकेल इतका रवा माझा थंड झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑइल ॲड करून घेतले आणि हे चांगल्या पिठाच्या गोळ्यासारखं मळून घेतले. आपण रेग्युलर चपात्या बनवताना जसं पीठ मळतो तसंच याला मळून घ्यायचे. ज्या साईजचे तुम्हाला वडे बनवायचे आहेत त्याच साईजचा एक छोटासा गोळा घ्या आणि त्याला मेदूवड्याचा आकार द्या. अशाच प्रकारे इथे मी माझे सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. मी माझे वडे बनवत असताना एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. आता आपल्या कढईमधलं तेल गरम झालं आहे. तेलामध्ये मी सुरुवातीला एक छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेला आहे आणि मीडियम हीटवरती आपलं तेलही गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आता मी माझे वडे सोडून घेते. वडे तळत असताना तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम टू लोवरती ठेवा. पिठामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा काहीही ॲड केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला या वड्यांना एकदम लो फ्लेमवरती 7 ते 8 मिनिट तळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या आतून जाळी येईल, नाहीतर मग वडे आतून डेन्स राहतील. वडे चांगले गोल्डन ब्राऊन कलरवरती येईपर्यंत तळून घ्यायचेत. एकत्रच 6 ते 7 वडे तुम्ही तळून घेऊ शकता, कारण हे एकमेकांना चिटकत नाहीत आणि तुटतही नाहीत. याला फक्त एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे आपल्याला हे एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचेत. आता माझे सर्व वडे तळून तयार आहेत. मी याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.